आदरणीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर माननीय श्री नामदार गुलाबराव पाटील साहेब, तसेच जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री मुलाने साहेब, जळगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री विनोद पाटील साहेब, जळगाव शहर व ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री दत्तात्रय साळे साहेब, जळगाव ग्रामीण विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री विजय कापुरे साहेब, जळगाव ग्रामीण इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री सचिन भाऊ लड्डा, तसेच शिवसेना तालुका प्रमुख शिवराज पाटील, संजय गुगे आणि उपस्थित मान्यवर तसेच शेतकरी बंधूंनो, खरोखरच आम्हाला उद्योजकांना फार अडचण होती की उद्योजक करत असताना गेल्या अनेक दिवसापासून 5-5 मिनिटात वीज ट्रिप व्हायची. ते ट्रिप झाल्यानंतर आमचा आर्थिक फटका आणि आर्थिक नुकसान भरपूर व्हायचं भाऊ. पण जळगाव ग्रामीण असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री सचिन भाऊ लड्डा तसेच सर्व उद्योजक यांनी माननीय पालकमंत्री गुलाबभाऊ यांची भेट घेतली आणि त्यांना आमचं ग्रहाने मान्य केले. त्यानंतर भाऊंनी खरोखरच सकारात्मक भूमिका घेऊन मुलानी साहेब असतील, सर्व महावितरणचे कर्मचारी असतील, अधिकारी साहेब असतील, यांनी लवकरात लवकर पाठपुरावा करून आज 5 MVA चा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला. त्याबद्दल आम्ही त्यांचं सतसा ऋणी आणि आभार व्यक्त करतो साहेब. खरोखरच मुलानी साहेब, विषय असा आहे की आम्ही उद्योजक काम करत असताना एक 5 मिनिटात ट्रिपिंग व्हायची. त्याच्यानंतर जो पाईप कच्चा माल असेल किंवा प्रोडक्शन असेल त्यावेळेस आम्हाला फार अडचणी यायची साहेब. तर ही जी आमची मागणी होती त्या मागणी संदर्भात आज आपण खरोखरच लक्ष घेऊन आज त्याचं उद्घाटन आपल्या हस्ते झालं. आम्ही खरोखरच सत्सा ऋणी राहणार आहेत आम्ही उद्योजक वगैरे. दुसरी आमची अशी मागणी आहे महावितरणकडून की उमाळा परिसरातील उद्योजकांकडून वीज बिले नियमित व वेळेवर भरली जातात. त्यामुळे महावितरणला दरमहा सुमारे 5,33,00,000चे महसूल प्राप्त होतो. 5,33,00,000चे महसूल प्राप्त झाल्यानंतर वीज ट्रिपिंग किंवा मोठे तांत्रिक बिघाड झाल्यानंतर दुरुस्ती करण्यासाठी उपलब्ध कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडते. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत होण्यास विलंब होतो आणि उद्योगांचे मोठे नुकसान होते. म्हणून चिंचोली उपकेंद्रात व संबंधित परिसरात वीज कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात यावी अशी आमची रास्त मागणी आहे. तसेच भविष्यात उमाळा परिसरातील विविध प्रकारचे नवीन उद्योग सुरू होणार आहे भाऊ. वाढत्या औद्योगिक गरजा लक्षात घेता उमाळा शिवारातील गट क्रमांक 89 मधील खुल्या जागेवर स्वतंत्र विद्युत उपकेंद्र उभारण्यात यावे. यासाठी उमाळा ग्रामपंचायतीने आम्हाला फार सहकार्य केलं. त्यांनी ठराव मंजूर करून ग्रामीण इंडस्ट्रियल असोसिएशन तर्फे महावितरणकडे अधिकृत पत्रही पाठवले आहे भाऊ. तर या संदर्भात या प्रस्तावाला शासनाने लवकरात लवकर मंजुरी करावी अशी आमची रास्त मागणी आहे भाऊ. तसेच उद्योगांच्या विकासासाठी पुरेसा पाणी पुरवठ्याची नितांत आवश्यकता आहे भाऊ. आपण पाणी पुरवठा मंत्री आहेत तर भाऊ जातीने लक्ष देऊन आमची फार नितांत गरज आहे पाण्याची. सध्या अनेक उद्योगांना टँकरद्वारे पाणी विकत घ्यावं लागतं भाऊ. त्यामुळे उत्पादन खर्च वाढत आहेत. म्हणून उमाळा औद्योगिक परिसरासाठी कायमस्वरूपी व शाश्वत पाणी पुरवठा योजना तातडीने राबवण्यात यावी अशी आमची मागणी आहे भाऊ. तसेच एअरपोर्ट जवळ 1.7 किलोमीटर अंडरग्राऊंड केबल असून तिला जॉईंट भरपूर आहे. ती जर नवीन करून मिळाली तर आमची जी होणारी ट्रिप असेल ते आम्हाला लवकरात लवकर करून द्यावी अशी आमची मागणी भाऊ. खरोखरच आम्ही उद्योजकांकडून भाऊंचं आणि मुलानी साहेबांचं आणि तसेच महावितरणाच्या कर्मचाऱ्यांचं नेहमी सहकार्य असतात. आम्ही सावदेकर साहेब, कापूर साहेब यांच्याशी नेहमी संपर्क करतात की वीज पुरवठा कधी होईल. 5-5 मिनिटात ट्रिप होती. ती ट्रिपचं आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झालं. त्यासाठी आम्ही उद्योजकाकडून भाऊंचं आणि मुलानी साहेबांचं टाळ्या वाजवून शब्द सुनाने स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी